शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकऱ्यांना 8 दिवसात पीक विमा परतावा मिळणार। पीक विमा न मिळालेल्या आंबा काजू बागायतदारांना 8 दिवसात परतावा मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे। अतिवृष्टीची मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टी नुकसान झालेल्या KYC पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हेक्टरी 13,600 रुपयाप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान क्षेत्रानुसार ही मदत देण्यात येत आहे। या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे। तृप्ती देसाईंना भीती, वाल्मिक कराडला मारून टाकतील। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि सरकारला धारेवर धरण्यात येत आहे। अशातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली असून त्या सातत्याने कराडच्या अनुषंगाने सरकारवर निशाणा साधत आहेत। पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड याला मारून टाकतील अशी भीती व्यक्त केली आहे। किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार, अर्थसंकल्पातून शेती क्षेत्राला मिळणार नवे वळण। हळदीला मिळतोय 14,000चा भाव। नव्या हळदीचे बाजारात आगमन होत असताना हिंगोलीतील बाजार समितीत हळदीला प्रति क्विंटल 14,000पेक्षा अधिक दर मिळत आहे। यामुळे वाशिमसह विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी हळद विक्रीसाठी हिंगोलीला जात आहेत। बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धा अधिक कापूस शेतकऱ्याच्या शेतात घरात पडून आहे। सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत असा CCIला अंदाज आहे। भाव वाढल्यास मात्र शासकीय कापूस खरेदीतून CCI आउट होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत बनावटगिरी टाळण्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस राज्य समितीने केली आहे। तसेच 1 रुपयात विम्याऐवजी किमान 100 रुपये आकारावे। बनावट विमा उतरवणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल केल्यास या प्रकाराला आळा बसेल असेही सुचविण्यात आले आहे।